प्रश्न आहे विजेत होणारी दरवाढ। अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये गृहनिर्माण संस्था असो किंवा एसआरए गृहनिर्माण संस्था असो त्यांना वीज दरवाढी हा परवडत नाही। माझी अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय की हा दोघे संस्थाला सोलार प्रकल्पातून जोडणं आणि आमदार निधी असो किंवा वेगळं काहीतरी पॅकेज असो ते दोघे संस्था गृहनिर्माण संस्थांना जर सोलर प्रकल्पाशी जोडलं तर संस्थांना फायदा होईल। अध्यक्ष महोदय, एसआरए सोसायटीमध्ये दोन लिफ्ट असतात, दोन वॉटर पंप असतात, महिन्याला जवळजवळ 1 लाख बिल येते। अध्यक्ष महोदय, त्यांना परवडत नाही। म्हणून आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मुंबई शहरासाठी सोसायटीसाठी काहीतरी करावं। धन्यवाद। माननीय अध्यक्ष महोदय, कालच आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला आहे। या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की जे मल्टी इयर टॅरिफ पिटिशन आपण दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये पुढचे 5 वर्ष विजेचे भाव कमी होणार आहेत, आता विजेचे भाव वाढणार नाहीयेत। आता जे टाटानी पण केलेलं आहे, जे बीएसईएसने पण केलं आहे, सगळ्यांचे आता मल्टी इयर टॅरिफ मध्ये त्या ठिकाणी भाव जे आहेत ते कमी होणार आहेत। तथापि आपली अपेक्षा आहे की जास्तीत जास्त रूफटॉप सोलर झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा 0 ते 300 हे जे ग्राहक आहेत या ग्राहकांकरता रूफटॉप सोलरची योजना जी केंद्र सरकारने आणलेली आहे, प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना, ती योजना कार्यान्वित करतो आहोत। त्याला अलाइड अशी राज्याची योजना देखील आपण तयार करतो आहोत। परंतु आज आपण एक चांगली सूचना दिलेली आहे, मुंबईमध्ये हे जे काही मोठ्या इमारती आहेत या इमारतींना अपारंपरिक ऊर्जा स्रोताकडे नेण्याकरता, तसं बहुतांश ठिकाणी गिझर वगैरे तर त्यांचे सगळीकडे आता लागतातच येतं, अपारंपरिकवरच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त तिथे कॅपॅसिटी जर असेल तर त्याकरता काही नव्याने योजना आणता येईल का याचा निश्चितपणे सरकार विचार करेल।